नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे बँकेतनं फोन आलेला असतो. बँकेमध्ये अर्णव स्वतः जाऊन आता सांगणार असतो, माझं बँक चेकबुक जरा हरवलं आहे, तर कोणाला पैसे देऊ नका. आणि बँकेत तो जायला निघतो तर त्याचा मोबाईल घरामध्येच राहून जातो. तर ईश्वरी त्याच्या मागे जाते, पण तो निघून गेलेला असतो. मग ती मोबाईल स्वतःजवळ ठेवते आणि परत एकदा रूममध्ये चेकबुक सापडतं आहे का म्हणून ती शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला पूर्ण डाऊट आहे की तो राकेशकडेच आहे. तितक्यात अर्णवच्या फोनवरती फोन येतो बँक मॅनेजरचा. एक व्यक्ती 50 लाख काढायला आली आहे तुमचं चेकबुक घेऊन. तर ईश्वरी म्हणते त्यांना अजिबात देऊ नका. अर्णव सर फोन घरी विसरले, पण ते बँकेत यायलाच निघालेले आहे, ते 2 मिनिटात तिथे पोहोचतीलच असं म्हणून त्या व्यक्तीला पैसे द्यायला ईश्वरीने थांबवलेलं असतं. आणि आता अंजलीच्या खोलीमध्ये जाऊन ती चेकबुक शोधण्याचा प्रयत्न करणार. इथे नम्रताला वाईट वाटत असतं. तिच्या आईने जो काही अपमान केला, आकाशशी नीट बोलली नाही, त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. मग ती फोन करून आकाशला सॉरी म्हणण्यासाठी फोन करते, पण आकाश घाई गडबडीत असतो. चेकबुक हरवला आहे, तर तो ऑफिसमध्ये चेकबुक शोधायला निघालेला असतो. तो तिला म्हणतो मी तुला नंतर कॉल करतो. तर इथे नम्रताशी तो व्यवस्थित बोलत नाही. नम्रताचा गैरसमज होऊ लागतो की याला बहुतेक रागच आला आहे, म्हणून हा माझ्याशी बोलायला इन्कार करत आहे. मग ती स्वतः जाऊन आता त्याच्या मनात जो काही राग आहे, जे काही गैरसमज आहे ते काढण्याचं ठरवते आणि त्याला भेटायला ते आता ऑफिसमध्ये निघालेले आहे. ह्या गोष्टीतनं आता दुसराच काहीतरी गैरसमज नक्कीच निर्माण होणार. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अंजलीताईच्या खोलीत ईश्वरीचं मन नसतं की चेक करावं, पण फक्त राकेशच्या मूर्खपणामुळे तिला ते करावं लागतं. तिला वाईटही वाटतं की अंजलीताईंना कसं वाटेल मी त्यांच्या रूमची झडती घेतली. पण राकेशच्या कपड्यांच्या घड्यांमध्ये तिला चेकबुक सापडलेलं असतं. ते चेकबुक मिळाल्यानंतर आता ह्यांना फोन करून सांगावा विचारच करत असते, तर म्हणते अरे यांचा फोन घरीच राहिला आहे. ह्या राकेशने इतकी मोठी चाल केली आणि ते आता सांगताही येत नाही. ह्या गोष्टीमुळे ती स्वतःशी बडबड करत असताना इकडे पाठीमागून राकेश तिच्या मागे उभा राहतो आणि तिला बघत तिला म्हणतो, तू स्वतःहून माझा आज चारा बनायला आली आहे, माझ्या मनी ध्यानी नसताना मला जॅकपॉट लागला आहे असं म्हणत तो तिला बोलू लागतो. इकडे अर्णव पोचलेला असतो बँकेमध्ये. बँकेत पोचल्यानंतर त्या व्यक्तीला तो विचारू लागतो, तुला एवढा मोठा 50 लाखाचा चेक दिला तर दिला कोणी? माझ्या कंपनीचं ID कार्ड तू घातलेलं आहे, ते तुला कोणी दिलं आहे? सांग गपचूप. पण तो काही सांगायला तयार नसतो. इथे पोलिसांच्या ताब्यात देऊन तुला सक्त सक्त अशी शिक्षा देईल असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती लगेच कबूल करायला तयार होतो की मला राकेश नाईक यांनी पैसे दिले हे सगळं काम करण्यासाठी. आणि हे ऐकल्यानंतर लगेचच अर्णव मोबाईलला हात लावू लागतो. तर त्याच्या लक्षात येतं की त्याच्या खिशात मोबाईल नाही, मोबाईल घरी राहिला. आता घरात ईश्वरी एकटी आहे, तिच्याजवळ कोणीही नाही आहे. ही गोष्ट त्याला आठवते. ईश्वरीची मदत करायला हवी. जर राकेश घरात असला आणि तिच्यासोबत काही चुकीचं घटना घडली तर तो जोरात वाऱ्याच्या वेगाने आता घरी जायला निघालेला असतो. इथे ईश्वरी त्या राकेशच्या तावडीत सापडलेली असते. त्याने रूमचा दरवाजा बंद करायचं ठरवलेलं असतं आणि तो तिला ईश्वरीला म्हणतोय की बघ किती भारी चान्स आहे आपल्या दोघांना, ये माझ्याजवळ असं म्हणत तो तिच्याजवळ जाऊ लागतो. चेकबुक मागू लागतो, तर ती चेकबुक द्यायला तयार नसते. मग तिच्यावरती तो जबरदस्ती हात लावून तिच्या हातातलं चेकबुक मागवू लागतो आणि ती द्यायला इन्कार करू लागते. हे सगळं चालू असताना इकडे अर्णवला फार वाईट वाटत असतं की आज पहिल्यांदा गडबड झाली. ईश्वरीला आपण घरात एकटीला ठेवले, तिच्यासोबत वाईट घटना नको घडायला. इथे ईश्वरी राकेशला धक्का देऊन रूमच्या बाहेर पळणार. त्याच वेळेला आपल्या राकेशने तिचा पाय धक्का देऊन पाडल्यामुळे ती पळणार. तेव्हाच तिचा पाय घट्ट पकडलेला असतो. ती पळण्याचा प्रयत्न करू लागते, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागते, पण त्याने इतकं जोरात पकडलेलं असतं तिला काहीच करता येत नाही. ती तिचा दुसरा पाय काढते, त्याच्या छाताडाव मारते, त्याला खाली आपटते आणि मग स्वतःचा जीव सावरत ती बाहेर पळून जाण्यात यशस्वी होतं. त्याच वेळेला पुन्हा एकदा जीव काढून राकेश तिच्या मागे धावतो. ती रूमच्या दिशेने पळू लागते, तर तिच्या मागे मागे जाऊन तिला तिथेच पकडतो आणि पकडून झाल्यानंतर तो तिला म्हणतो, हे काय चाललं, तुझी पकडापकडी खेळतोय का आपण इथे? अगं घरात कोणीच नाही, किती भारी संधी आहे बघ बरं, ये माझ्या मिठीत असं म्हणत तिला तो जवळ ये म्हणू लागतो. तर ती म्हणते पळू लागते. तर तो म्हणतो, अच्छा तुझं लपाछपी खेळायचं मोडे, बरं तू लप आणि मी तुला शोधायला येतो. ती धावपळ करत रूममध्ये पोचते. तिच्या मागोमाग हा शैतान पोचलेला असतो. दरवाजाला धक्का देऊन तो आतमध्ये, कुठे लपली आहेस, आलो मी, 1 2 3 असं करत करत पोचतो. त्याच्या पाठीमागून
मग ईश्वरी त्याला जाते आणि त्याला जोरात ढकलते आणि रूमच्या बाहेर पळण्यात पुन्हा एकदा यशस्वी होते. पण ती पळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी तोही तिच्या मागे मागे जातो, तिला धक्का देतो, पायऱ्यांवरनं खाली पाडतो आणि ती पडल्यानंतर तिचा गळा दाबून तिला सांगतो की ते चेकबुक बऱ्या बोलाने माझ्याकडे दे. तर ती म्हणते मी नाही देणार, माझा जीव गेला तरी चालेल. तिथे दोघांची झटपट चालू असताना बाहेर अर्णव आलेला असतो. अर्णव जीव काढून पळत सुटलेला असतो. घरामध्ये आल्यानंतर त्याने सगळ्यात पहिले जे दृश्य पाहिलं, ईश्वरीच्या गळ्याला दाबून राकेश बसलेला असतो आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न तो करत असतो. त्याच वेळेला अर्णव आतमध्ये येतो, राकेशला मारू लागतो आणि म्हणतो इतके दिवस मी फक्त तुला ताईमुळे सहन केलं, पण तू आता तुझी लिमिट क्रॉस करायला लागला आहे, तुला चांगलाच धडा शिकवायला हवा, असं म्हणत त्याला चांगले चोप तो देऊ लागतो आणि तो मारतोय तर हा पण गप्प बसणार आहे. राकेश पण त्याला मारू लागतो. दोघांमध्ये झटपट चालू असते. दोघंही एकमेकांना एकावर एक असे सपाटे मारतच असतात. त्याच वेळेला बाहेर अंजलीची गाडी येते. अंजली आतमध्ये येऊन पाहते तर काय, आपल्या नवऱ्याला म्हणजे राजेशला अर्णव मारतोय ते पाहिल्यानंतर तिच्या हातातलं ताटच गळून पडतं आणि ती लगेच अर्णवला थांबवायचा प्रयत्न करत पुढे जाते. अर्णव थांबतो तिला पाहिल्यानंतर. मग ती सांगू लागते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला मारण्याची. आणि मग ती आता राग भरते आता अर्णववरती, तू असं कसं वागू शकतो, माझा नवरा माझ्यासाठी देव माणूस आहे आणि तू माझ्याच नवऱ्याला मारत होतास, हे दृश्य काही मला पाहावे ना. तुझा राग खूपच टोकाचा आहे, मी समजू शकते, पण तुझ्या रागामध्ये आज तू माझ्या नवऱ्याला होरपळून ठेवले, ही गोष्ट मला आवडलेली नाही. तू असं वागशील कधी हे मी स्वप्नातही विचार केलं नव्हतं. माझ्या नवऱ्याला मी देव माणूस मानते, देवासारखी पूजा करते त्यांची, आणि तू काय केलं, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारत होतास, असं म्हणत ती त्याला जाब विचारते असं का केलं म्हणून. ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करते पण ती ऐकायला तयार नसते. तितक्यात तिला गरगरल्यावानी होऊ लागतं. तिला चक्कर आल्यावर टेबलवर तिथे बसवतात. मग पाणी ईश्वरी पटकन आणायला जाते, पाणी देऊ करते तर ईश्वरीच्या हातातनं पाणी घ्यायला इथे नकार देते अंजली. मी तुझ्याशी बोलत नाही, माझ्या भावाला जाब विचारते, असं म्हणू लागते. राकेश तोच ग्लास पुन्हा हातात धरतो म्हणतो माझ्यासाठी एक घोट पाणी पी, यांच्याकडे नको लक्ष देऊ, मी यांना माफ करून टाकले, असंही तू मोठ्यापणा दाखवू लागतो. ईश्वरी सांगू लागते की तुमच्या रूममध्ये ह्या राकेशने. मग तो म्हणतो म्हणजे काय सांग, मी किती खून केले, मी किती लफडेबाजे, मी किती लोकांना मारले, हे सगळं सांगणार आहात का तुम्ही आता अंजलीला? मी कितीतरी बायांच्या नादी लागलो आहे, त्या बायांना वापरले, हे सगळं सांगायचं का, सांग बरं, असं म्हणत तो स्वतःची बाजू सेफ करू लागतो. कारण सत्य आता इथे अंजलीला अर्णव आणि ईश्वरी सांगू शकणार नाही. या गोष्टीचा राकेशने फायदा घेतला आहे. त्यातच त्याने आता भर पाडली आहे अंजली आणि आपलं अर्णवमध्ये भांडणं वाढवण्याची. आणि तो म्हणू लागतो की बघ तुझ्या बहिणीचं तू सगळ्यात मोठे गुन्हेगार आहे, ती तुला कधीच माफ करणार नाही. आता ह्या दोघांच्या भांडणाला चांगलंच खतपाणी राकेश घालणार आणि त्या दोघांमधले हे भांडण कधीच मिटू देणार नाही, ज्याचा फायदा त्याला होत राहणार. ह्या गोष्टीचाच राग येऊन अर्णव म्हणतो माझ्या बहिणीने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे, तर तिच्या मनातला हा तिढा काढू तरी कसा. ईश्वरीच्या पुढे पण एक नवीनच पेच उभा राहिला आहे. आता या बहीण भावांमधला गैरसमज दूर कसा करायचा, त्या दोघांना पुन्हा एकत्र कसं आणायचं, ही युक्ती आता तिला शोधावीच लागणार. जोपर्यंत अंजलीला आता अर्णवच्या बाजूने केलं जात नाही तोपर्यंत समस्या कमी होणार नाही. चला तर मग पुढे जे काय होईल, जे काही ट्विस्ट येईल, ते सगळे पाहण्यासाठी आपण सगळेच जण आतुर आहोत. आता इथून पुढे नवीनच तिढा निर्माण होणार, तो म्हणजे अंजली अर्णवशी बोलणार नाही, तिला सत्य सांगता येणार नाही आणि यातनं फायदा होणार तो राकेशचा. तो थांबवण्याचा ईश्वरी कसा प्रयत्न करणार, या सगळ्या गुंतागुंतीला आपण पाहणारच आहोत. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत. धन्यवाद.